सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार। सकल मराठा समाजाच्या वतीने वाई तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते। आंदोलनाच्या सलग तिसऱ्या दिवशीही मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत थोरवे यांनी। पाहुयात सविस्तर बातमी। आपण पाहत आहात सातारा न्यूज। आपण आहोत वाईमध्ये। जरांगे पाटलांनी मराठा क्रांती मोर्चा मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी वाईतील सखल मराठा आपण पाहू शकतो। हा संपूर्ण मराठा या आंदोलनामध्ये उतरलेला आहे। साखळी उपोषण सुरू आहे। तर या आंदोलनाचे काही जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। वाईचे नगरसेवक चरण गायकवाड आहेत। सर, काय सांगाल एकंदर आपण आज अनेक दिवसापासून आंदोलन हे सुरू केलेलं आहे, हे नेमकं आंदोलनाचं स्वरूप कसं आहे, काय सांगाल याविषयी? एक मराठा लाख मराठा अंतरावली सराटी येथे मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आज उपोषणाचा चौथा दिवस आहे। गेले 3 दिवस आम्ही साखळी पद्धतीने इथं उपोषण करतोय। मराठा समाजाच्या रास्त न्याय हक्काच्या मागणीसाठी श्री मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आम्ही सर्वजण आज इथं सकाळी 9 ते सायंकाळी 6:30 पर्यंत इथं साखळी उपोषण करत आहेत। या उपोषणास आमच्या समाजातील सर्व ज्येष्ठ, वृद्ध, बालगोपाळ, महिला, आमचे समाज बांधव मोठ्या पद्धतीने इथं उपस्थित राहून आम्हाला त्या संदर्भातलं मार्गदर्शन करतात, आम्हाला पाठिंबा देत आहे। हे 40 दिवसांचा अल्टिमेटम सोडा। गेले 6 वर्ष जे झुलवत ठेवले ते 6 वर्ष बघा। आपण वेळोवेळी विविध पद्धतीने त्यांना आपण निवेदन दिलेली आहेत, मोर्चे काढलेले आहेत, उपोषण केलेली आहेत। आता तो काळ संपलेला आहे आणि शासन काय करते, जनतेचा अल्टिमेटम बघते। ज्यावेळेस जनतेचा अल्टिमेटम संपन्न ना त्यावेळेस शासनाला कळेल की जनता काय करू शकते आणि काय नाही। तो जो सदावरते तोंड त्याचा लगाम लाव। तू जर तुझ्या तोंडाला लगाम लावणार नाही आणि तुला आज आव्हान करतो बेटा, तू सातारा जिल्ह्यात येऊन दाखल। ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा तुला दाखवून देईल। नाही तुला सातारा जिल्ह्यात गाडला तर शिवछत्रपतीची भूमी आहे ही छत्रपतीची अवलाद सांगणार नाही। चांगली गुणवत्ता असून आमचे हुशार विद्यार्थी आहेत, परंतु त्या ठिकाणी नोकरीला गेलं तर त्या ठिकाणी त्यांना भरपूर अडचणी येत आहेत। त्यामुळे आता आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्हाला दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही। आमच्याकडे शेवटचं शस्त्र आहे आणि आम्ही कुठल्याही टोकाला जाऊ शकतो, परंतु आरक्षण आम्हाला कुठल्याही परिस्थितीत मिळालंच पाहिजे। पुनश्च एकदा जरांगे पाटलांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे। आज 4 दिवस झाले त्याला आणि त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्ही वाई तालुक्यातून 3 दिवसापासून साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। संपूर्ण तालुक्यातून अतिशय चांगल्या पद्धतीचा मराठी समाजाचा प्रतिसाद त्या उपोषणाला मिळत आहे। परंतु जरांगे पाटलांचा तुम्ही जर तब्येतीचा विचार केला तर मागच्या वेळेपेक्षा यावेळेला त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे। त्यांनी 2 दिवस झाले त्यांच्या डॉक्टर उपचारासाठी त्यांच्या तिकडे जात आहेत, पण त्यांनी डॉक्टरांचा कुठलाही वैद्यकीय उपचार सुद्धा घेत नाहीयेत। तर शासनाने आणि राज्यकर्त्यांनी तात्काळ जरांगे पाटलांचा आणि मराठा समाजाचा, कारण आरक्षणाचा मुद्दा आमचा काय अगदी स्वार्थीपणाचा नाहीये। जे काय आम्ही सर्वांसाठी जे काय आहे तेच आमच्यासाठी पण द्या असं आमची मागणी आहे। गरजवंत मराठ्यांचा लढा आहे। मराठा समाजातला बहुसंख्य घटक हा अतिशय आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि त्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलनाचं हत्यार स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी सुरू केलेलं हे आंदोलन आज जरांगे पाटलांच्या आंदोलनापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि दिवसेंदिवस या आंदोलनाला धार प्राप्त होतीये। तर लवकरात लवकर शासनानं लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठा आंदोलनकर्त्यांना आणि मराठा समाजाला न्याय द्यावा आणि त्यांचे न्याय आणि हक्काचं आरक्षण द्यावं, तर आमची पुढची पिढी तुमचा उदो करेल यात काही शंकाच नाही। ठिकाणी वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत जे आपल्या समोर आहेत। सर, काय सांगाल एकंदर आज आपण आंदोलनाला बसलेला आहात तर कसं पाहता याच्याकडे? सकल मराठा समाजाला आरक्षणाची गरज का भासते याच्या संदर्भात आपण बघितलं तर आज जो समाजामध्ये मागासलेपणा, शैक्षणिक मागासलेपणा, आर्थिक मागासलेपणा याला जे समाजाला सामोरं जावं लागते, मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण, नैराश्य, व्यसनाधीनता या सगळ्या बाबींचा आपण जर विचार केला तर याचं एकमेव कारण असं आहे की समाजाला आरक्षणाची आज नितांत गरज आहे। हा समाज
जर प्रमुख उत्पन्नाचा सोर्स हा शेती व्यवसाय असा होता, परंतु कालांतरानं शेतीचे हमीभाव असतील किंवा शेतीची मधून जे उत्पन्नाचं सोर्स होते ते कुठंतरी कमी झालेत. एकरावरची शेती गुंठ्यावर आली. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं त्याची उणीव जाणवत नव्हती, परंतु आता जे काही क्षेत्र कमी झालीत त्याच्यातून उत्पन्नाचं साधन तेवढं निर्माण होत नाही, तेवढं उत्पन्न मिळत नाही. त्याच्यामुळं ज्या आर्थिक गरजा, शैक्षणिक गरजा भागवताना समाजाची खूप सस्यवलपड होती. जरांगे पाटलांनी जे उपोषण चालू केलंय त्याला सकल मराठा समाजाच्या वतीनं 100% पाठिंबा देण्याचा आमचा मानस आहे. राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते प्रतापअण्णा पवार साहेब आहेत. सर, काय सांगाल, एकंदर आपण आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, कसं पाहता? या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि आरक्षणाशिवाय पर्याय नाही ही धारणा आजच्या नव्या पिढीच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आपल्याला कोणी वाली नाही, आपला प्रश्न कोणी विचारात घेत नाही, अशा पद्धतीची समजूत झाल्यामुळं या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आपण उपोषणाला बसलेलो आहे. निश्चितपणानं सरकार या गोष्टीची दखल घेईल आणि दखल जर घेतली नाही तर त्याचे परिणाम राजकीय, आर्थिक, सामाजिक हे होतील, याचा आपण साकल्यानं विचार करावा. की मराठा समाजाला आपल्यात काय कमी पडलेलं आहे, आपल्याला काय मिळत नाही याचं त्यांना जाणीव झालेली आहे. भविष्यामध्ये या आंदोलनाच्या माध्यमातून एकच सांगू शक्यतो की मराठा समाज हा 90% मराठा समाज हा शेती करणारा मराठा समाज आहे आणि गेले 70 वर्षाच्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर शेतीसाठी पूरक असं कोणतंही ठोस धोरण की म्हणजे ज्या पद्धतीनं शेतीची विभागणी झाली त्या पद्धतीनं शेती नवीन ओलिताखाली आली नाही, सिंचन पद्धती जास्त झाल्या नाहीत. त्यामुळं पर्यायी काय मराठा तरुण वर्ग, मराठा तरुणी ह्या नोकरीच्या मागं पळालेला आणि शेतीकडे दुर्लक्ष होत गेलं. शेतीला कुठलेही ठोस दर नसल्यामुळे, खतांची सबसिडी नसल्यामुळे अनेक अडचणी की साधा आज विचार करा ना की 8 तास लाईट फक्त देणार आणि त्या 8 तासामध्ये त्या लाईनवरच्या 10 मोटरी जर चालू झाल्या तर शेवटच्या 2-4 मोटरीवाल्यांची मोटरही चालत नाही. म्हणजे त्या 8 तासात 1 तास सुद्धा पाणी मिळण्याची शाश्वती नाही. मग जर का शेतकऱ्याला जर का लाईट दिली गेली नाही तर ऑटोमॅटिकली कोणाचं खच्चीकरण होते? मराठा समाजाचं खच्चीकरण होते. मराठा बांधवांनी हे आंदोलन जर का एवढं सिरियसली घेतलं नाही आणि जर यात काही वाईट भोगावं लागलं आंदोलनामध्ये तर मराठा समाजाचे हाल इथून पुढे प्रचंड होणार आहेत. रस्त्यानं जाताना सरकार तर विचारणार नाही, रस्त्यानं जाताना म्हणणार आहे मराठा मार खराटा, अशी परिस्थिती आज मोठ्या मोठ्या शहरातून होत चाललेली. हे सर्व मराठा बांधवांना मी विनंती करतो की आता तुम्ही होईल त्या ताकदीनिशी जरांगे पाटील साहेबांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजेत. सगळे राजकीय किडे बिडे सगळे ह्या वेशीच्या बाहेर टाकून दिले पाहिजेत, घराच्या बाहेर टाकून दिले पाहिजे आणि आपण एकजूट आणि एक संघानं यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. 1 लाख मराठा, लाख मराठा. नक्कीच आपण पाहू शकतो की या मराठा आंदोलनकर्त्यांच्या भावना या तीव्र आहेत आणि त्यांचं एवढंच म्हणणं आहे की हे आरक्षण आम्हाला कसल्याही परिस्थितीत मिळालं पाहिजे. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.